मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. उन्हाळ्यात स्वतःची काळजी घ्याच. टोपी घाला, स्कार्फ घाला, सनस्क्रीन लावा, पण थोडी काळजी पक्ष्यांचीही घ्या. आम्ही असं का सांगतोय पाहूया. उष्माघात झालेले पक्षी, त्यांच्यावर ठाण्यातल्या रुग्णालयात उपचार केले जातात. गेल्या काही दिवसात उष्णतेमुळे घार, चिमणी, कावळे, पोपट, घुबड, बगळे, सुतार या पक्ष्यांवर ठाण्यातल्या रुग्णालयात उपचार करण्यात आलेत. यंदाच्या उन्हाळ्यात पक्ष्यांना होणारा त्रास वाढलाय, कारण विदेशी झाडांची संख्या वाढली आहे. पक्षी कधीच विदेशी झाडांवर घरटी करत नाहीत. त्यात उंच इमारती आणि रस्त्यावरच्या दिव्यांच्या उष्णतेमुळे पक्ष्यांची घरटी उष्णच राहतात. हीटमुळे ऍक्च्युअली त्यांना उष्माघात होतो. त्यामध्ये शरीरातलं पाणी कमी होतं, त्यांना समोर अंधार यायला वाटतं आणि ते खाली पडतात. तर बेसिकली खाली पडल्यामुळे त्यांचे पाय मोडणे किंवा त्यांचा विंग्स मोडणे, तर हा त्यांना इंजुरी होते बेसिकली इथे. डिहायड्रेशन ह्याच्यामुळे होतं. तसं पाळीव प्राण्यांच्या शरीराचं तापमान माणसाच्या शरीर तापमानापेक्षा अधिक असतं. डिहायड्रेशनमुळे पक्ष्यांना विविध प्रकारच्या जखमा, डोळ्यांचे विकार आणि श्वसन संस्थेशी निगडीत आजार होऊ शकतात. त्यांचा जीवही जाऊ शकतो. हे टाळण्यासाठीच झी 24 तासनं एक घास पक्ष्यांसाठी ही मोहीम सुरू केली. पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी घराच्या खिडकीत, गॅलरीत पक्ष्यांसाठी थोडं पाणी ठेवा, थोडे दाणे ठेवा. कपिल राऊत, झी 24 तास, ठाणे. आज जागतिक रंगभूमी